एकट्यानं निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरव. पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान. जिल्ह्यांमधल्या नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचंही स्पष्टीकरण. शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत. तर आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतंही पद नाही, रोहित पवारांचं सूचक विधान. जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलंय. प्रमुख सहकाऱ्यांसोबत जयंत पाटलांशी संवाद साधणार. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू. शरद पवारांचं स्पष्टीकरण. काहींना खूप घाई झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांवर निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य. आपण लहान होतो तेव्हा आपला नेता देशाचं राजकारण करत होता. लंकेंकडून पवारांचं कौतुक. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे यायला तयार. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊतांचं विधान. शिवसेनेला राजकीय अहंकार नाही म्हणत पुन्हा सकारात्मक भूमिका. वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात, शिंदेंची टीका. राणेंना आव्हान देत प्रकाश महाजनांचा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ठिय्या. राज ठाकरेंचा सैनिक घाबरणारा नाही. राणेंनी चूक केली आहे म्हणत महाजनांचा इशारा. डोंबिवली ते ठाणे पट्ट्यात धोकादायक प्रवास सुरूच. मुंब्रा दुर्घटनेनंतरही लटकून प्रवास आणि धोकादायक क्रॉसिंग ओलांडणं कायम. रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे प्रवाशांचं दुर्लक्ष. मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार. शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त. मोंडा घोटाळा प्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई. तब्बल 92 मालमत्तांवर टाच.